शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत 1246 गुंतवणूकदारांची तब्बल 185 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सचिन राणे, प्रीती राणे आणि सागर करिवडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने 25 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भात FIR नोंदवला आहे। पत्रकार परिषदेमध्ये गुंतवणूकदारांनी आरोप केला की आरोपींनी दरमहा 4 ते 5% परताव्याचं आमिष दाखवत लोकांना जाळ्यात ओढलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे। दरम्यान नातेवाईकांच्या खात्यात कोट्यवधी रुपये वळवण्यात आल्याचा आरोप असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असं आवाहन मनोज प्रधान यांनी केलं आहे। या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे। 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे। 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणेची UWला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे। माझे नाव डॉक्टर स्वाती, मी अंधेरीला राहते। माझ्या सासू सासऱ्यांची एका स्कीममध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्यांची खूपच मोठी फसवणूक झाली आणि नंतर आम्हाला कळलं की ती स्कीम खूप व्यापक स्वरूप आहे त्या फसवणुकीचं। टोटल 1200 लोक इन्व्हॉल्ड आहेत आणि 180 करोडचा घोटाळा आहे अशा। आणि ह्यातले सगळे जे फसलेले लोक आहेत हे 90% पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन लोक, वयोवृद्ध लोक याच्यामध्ये फसलेले आहेत। तर आमची याच्यामधून एवढीच इच्छा आहे की आम्ही फसल्यावर आणखी कोणी फसायला नको। दुसरी गोष्ट, पोलीसनी लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे। जे मास्टर माइंड आहे प्रीती राणे, जी या सगळ्याची जबाबदार आहे, सूत्रधार आहे, तिच्यावरती ॲक्शन अजून झालेलीच नाही आहे, तिच्यावरती केस पण झालेली नाही आहे। तर तिला लवकरात लवकर तिच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि लवकरात लवकर सागर राणे आणि सागर कारवडेकर आणि सचिन राणे जे आणखी 2 यातले इन्व्हॉल्ड लोक आहेत, जे आरोपी आहेत, त्या लवकरात लवकर यांना पकडून पुढची कारवाई सुरू व्हावी, सो दॅट जे हे फसलेले दुर्बल लोक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल। मी त्यांचा ॲक्च्युली स्टुडंट आहे। 2020 मध्ये त्यांनी मला टीव्हीची ॲड बघून त्यांना कॉन्टॅक्ट केलेला। तर त्यांना मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं प्रीती मॅडमने, त्यांच्या स्वतःसमोर तिकडे त्यांच्या ऑफिसमध्ये माझी मीटिंग झाली। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण हे स्टुडंट लोकांसाठी ही स्कीम ही करतोय, म्हणजे लॉकडाऊनमध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये। तर त्या हिशोबाने मी त्यांच्याकडे स्टार्टिंगला 2 लाख रुपये गुंतवले होते, नंतर 3 लाख। तर मला पहिलं वर्षभर त्याचं व्यवस्थित आलं पे आऊट, मग त्यांच्यावरती माझा विश्वास बसला। त्यानंतर मी त्यांच्याकडे अजून हे मुद्दल गुंतवली, असे त्यांनी मला 2 वर्ष दिले सतत। नंतर मला त्यांनी चेक दिले, पण चेक बाउन्स झाले। त्याच्यानंतर ते प्रत्येक महिन्याला मला कारणं देत गेले। त्यानंतर मला लक्षात आलं की हे आपले फसवणूक झालेली आहे म्हणून।